महाराजांची समाधी पण तिथेच आहे. ज्या वेळेला महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला त्यांची जी भव्य मिरवणूक निघाली हत्तीवरनं बसून, म्हणजे तिथून निघाले पहिल्यांदा घोड्यावरती बसून पांढऱ्या ते इथे आले होळीच्या माळावर, आणि होळीच्या माळावरनं हत्तीवरती आरूढ ते जगदीश्वर मंदिराकडे गेले. त्यांच्या रस्त्याची सुंदरता अनेक बायका कोण फुलांची, अक्षतांची, लाह्यांची त्यांच्यावरती उधळण करत होते, आणि अशी ती भव्य मिरवणूक गेली. दुसरी एक मिरवणूक गेली त्या अर्थात 3 एप्रिल 1680 या शनिवार होता. या दिवशी महाराजांचा मृत्यू ह्या गडावरती भीषण ज्वराने झालेला. संवत्सर होता, चैत्र पौर्णिमा होती, हनुमान जयंती होती. त्या दिवशी त्यांच्या राहत्या वाड्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा हिरोजी फर्जन हा एक मुख्य अधिकारी सोबत होता, आणखीनही काही त्यांचे सवंगडी पण होते. त्यावेळेला त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती त्यांच्या राहत्या वाड्यापासून याच मार्गाने जगदीश्वराकडे गेली, आणि तिथे त्यांना अग्निसंस्कार झालेले. त्यांचा मृत्यूचं कारण काय होतं? विषम ज्वर, टायफॉइडमुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता ती बाजारपेठ त्या टोकापासून निघाल्यानंतर शेवटच्या टोकापर्यंत 800 फूट लांबीची आहे, आणि दोन्ही बाजारपेठेमधलं अंतर जे आहे ते 40 फुटाचं आहे. एका बाजूला 22 दुकानं, एका बाजूला 22 दुकानं. आता गडावरची जी 5000 लोकांची जी वस्ती होती त्या वस्तीसाठी आवश्यक ते सामान खरेदी करण्यासाठी बसून खरेदी करता यावी असा एक गैरसमज सर्वत्र पसरलेला आहे. पण त्याची उंची अशी आहे की लोक असंच म्हणतात की घोड्यावरती बसून ती खरेदी केली जायची, पण तिथल्या लोकवस्तीसाठी ही बाजारपेठ अजिबात नव्हती. मग ही बाजारपेठ कशासाठी? तर परकीय व्यापाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवलेली बाजारपेठ. आता बाजारपेठेचा जो प्रमुख होता त्याचं नाव नागप्पा शेट्टी नावांचं जर दाक्षिणात्य वाटतं. शेट्टी म्हटल्यानंतर आपल्याला उडपी बरं साऊथ इंडियन होतं, परंतु हा मराठी माणूस आहे, त्याचं आडनाव आहे खांडेकर. हां, तर परकीय व्यापारी जो माल घेऊन भारतामध्ये विकायला यायचे त्यांना ते सामान ठेवण्यासाठी त्यांचं आवश्यक ते सामान हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गडावरती घेऊन आल्यानंतर वेगवेगळे गाळे बनवले. गडाचा जो प्रमुख होता शेट्टी, त्याचं कार्यालय नेमकं कुठे आहे हे त्या परकीय व्यापाऱ्यांना कळावं म्हणून इथे एक नागाची शिळा, हे 6व्या आणि 7व्या दुकानाच्या मध्ये बरोबर आहे. मग हे नियंत्रण कसं ठेवलं जातं? तर परकीय लोक गलबतातनं आपला माल घेऊन ज्या वेळेला गडावरती यायचे, तर गडावरती आपलं भारतात यायचे त्यावेळेस त्या बंदरावरती त्यांची गलबतं रोखली जायची. रोखल्यानंतर त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपला विक्रीचा माल गडावरती घेऊन यायचा. खांडेकर जो गडाचा बाजारपेठेचा प्रमुख आहे आणि गडाचा किल्लेदार होता त्याचं नाव रावजी सोमनाथ, या दोघांच्या व्यवस्थेनुसार त्यांनी सांगितलेल्या व्यवस्थेनुसार त्या मालाचं परीक्षण व्हायचं, त्याची किंमत ठरवली जायची, आणि स्वराज्याच्या कुठल्या राज्यामध्ये तो विकायचा आहे आणि विकल्यानंतर किती कर आणून द्यायचा ही शासन यंत्रणा इथे ठरवायची. त्याच्यासाठी ही बाजारपेठ.